नमस्कार मित्रांनो, वेलकम टू MPSC पॉइंट। मित्रांनो, तुम्ही विचार करत असाल की मी कुठे आलेलो आहे। बघा, आपले डेलीचे जे लेक्चर्स असतात ते स्क्रीन रेकॉर्डिंग असतात लॅपटॉपवर, किंवा मी तुम्हाला माझ्या हँड रिटन नोट्स शेअर करत असतो। पण ते थोडं मोनोटोनस झालं होतं, किंवा मी देखील ते व्हिडिओ बनवून थोडा बोर झालो होतो। त्यामुळे आता मी विचार केला की आपण थोडं आउटडोर शूट करूया। मग आउटडोर शूट करायचं कुठे, तर गावाकडे बघा, सध्या गव्हाची जी शेतं आहेत ती खूप अशी सुंदर अशी किंवा मनमोहक अशी दृश्य असतात त्यांची। सो मी त्यामध्येच एक थोडासा छोटासा व्हिडिओ शूट करण्याचा विचार केला। आय होप तुम्हाला तो आवडेल आणि तुम्हाला देखील बोर झालं असेल खूप सारे स्क्रीन रेकॉर्डिंगचे व्हिडिओ बघून। तर या व्हिडिओमध्ये आपण 2024 मध्ये तुम्ही PSI कसे बनवू शकतात याविषयी बोलणार आहोत। हा व्हिडिओ सर्वांसाठी महत्त्वाचा आहे, जे आता अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी देखील आणि जे अभ्यास सुरू करणार आहेत। म्हणजे हा व्हिडिओ असा नाही की फक्त 2024 मध्ये कसं PSI बनायचं, तर हा व्हिडिओ तुम्ही 2025, 26, 27 मध्ये देखील सेम अभ्यासक्रम किंवा सेम एक्झाम असणार आहे। तर चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, PSI या पदाचा फुल फॉर्म आहे पोलीस सब इन्स्पेक्टर। आता पोलीस सब इन्स्पेक्टर तुम्ही प्रमोशनने देखील बनू शकतात। बघा, साईडला मी तुम्हाला प्रमोशनच्या स्टेजेस दाखवलेले आहे, तेव्हा तुम्ही PSI बनू शकतात। पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणजे पोलीस उपनिरीक्षक। पोलीस उपनिरीक्षक बनण्याचे दोन मार्ग आहे, एक म्हणजे जो प्रमोशनचा जो मी ऑलरेडी सांगितला, आणि दुसरा म्हणजे असा की तुम्ही MPSC ची एक्झाम देऊन देखील पोलीस उपनिरीक्षक होऊ शकता। मित्रांनो, जर तुम्हाला PSI म्हणजे पोलीस उपनिरीक्षक बनायचं असेल तर तुम्हाला MPSC ची संयुक्त गट ब परीक्षा द्यावी लागते। या परीक्षेचे एकूण 4 टप्पे असतात। एक म्हणजे पूर्व परीक्षा, दुसरी म्हणजे मुख्य परीक्षा, तिसरी म्हणजे तुमचं फिजिकल असतं, आणि चौथं स्टेज म्हणजे तुमचा इंटरव्ह्यू असतो। या चारही स्टेज पार करून जर तुम्ही जेवढी पदं आलेली आहेत तेवढ्या पदांमध्ये म्हणजे मेरिटमध्ये आलात तर नक्कीच तुम्हाला PSI ही पोस्ट मिळत असते। तर मग या 4 स्टेजेस पार करणं तेवढं सोपं आहे का? तर हो मित्रांनो, नक्कीच सोपं आहे। जर तुमचं परिश्रम करण्याची तयारी असेल, तुम्हाला हार्डवर्कची तयारी असेल, तर नक्कीच तुम्ही या 4 स्टेजेस फर्स्ट अटेम्प्टमध्ये देखील पार करू शकतात। बघा, आता PSI बनण्यासाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय लागतं याबाबत थोडं बोलूया। जर तुम्हाला PSI बनायचं असेल तर तुम्हाला ग्रॅज्युएशन कंप्लीट असावं लागणार आहे। मग ग्रॅज्युएशनला किती पर्सेंटेज असावे वगैरे असं काही क्रायटेरिया नाही आहे। तुम्हाला किती पर्सेंटेज असतील ग्रॅज्युएशनला, म्हणजे अगदी काठावर जरी तुम्ही पास असाल तरी तुम्ही MPSC ची ही परीक्षा देऊन PSI बनू शकतात। कोणती डिग्री असावी लागते, तर असं स्पेसिफिक कुठलीही डिग्री PSI साठी लागत नाही। तुम्ही BA, BCom, BSc अथवा कुठलीही तुमची डिग्री असेल तरी तुम्ही PSI साठी फॉर्म भरू शकतात आणि पेपर देऊन पास होऊ शकतात। तर PSI साठी वयोमर्यादा काय लागते याबाबत आता आपण बोलूया। बघा, PSI जर तुम्हाला बनायचं असेल तर तुम्ही डिग्री घेणं तुमचं महत्त्वाचं आहे। डिग्री तुमच्याकडे असेल तर तुम्ही PSI च्या परीक्षेचा फॉर्म भरू शकतात, आणि त्यासाठी वयोमर्यादा जी आहे ती बेसिक 21 वर्ष आहे। इथं स्क्रीनवर मी तुम्हाला शो करतो, सर्व कॅटेगरी वाईज तुम्हाला इथं वयोमर्यादा दिसून जाईल। मित्रांनो, PSI बनण्यासाठी तुम्हाला मी शैक्षणिक पात्रता सांगितली, मग शारीरिक पात्रता काय लागते। बघा, जर तुम्ही मेल कॅन्डिडेट असाल तर हाईट तुम्हाला एवढी लागणार आहे, आणि जर तुम्ही फिमेल कॅन्डिडेट असाल तर तुमची हाईट यापेक्षा जास्त लागणार आहे, म्हणजे एवढी किंवा यापेक्षा जास्त हाईट तुमची असायला हवी। आणि मित्रांनो, मुलांसाठी एक चेस्टचा नवीन क्रायटेरिया आहे, तो म्हणजे तुमची छाती जी आहे ती मोजली जाते, आणि ती छाती 5 सेंटीमीटर फुगायला हवी। कमीत कमी 79 सेंटीमीटर आणि मॅक्झिमम वाढून ती 5 सेंटीमीटर प्लस फुगायला हवी, तेव्हाच तुम्ही PSI साठी फॉर्म भरू शकतात। आता मी तुम्हाला वेळोवेळी सांगतो आहे की तुम्ही जर हे क्वालिफिकेशन असेल तर फॉर्म भरू शकतात, किंवा शारीरिक पात्रता असेल तर फॉर्म भरू शकतात। मग नेमके फॉर्म कधी भरू शकतो आपण, म्हणजे बघा, प्रत्येक वर्षी MPSCचं एक नोटिफिकेशन येते या परीक्षेसंबंधी, म्हणजे ती जाहिरात येत असते। तर त्या जाहिरातीसाठी तुम्ही अर्ज करू शकतात। मग आता ही जाहिरात कोणत्या महिन्यामध्ये येते? बघा, कोविड पासून थोडं टाइम टेबल जे आहे ते थोडं कोलॅप्स झालं होतं, त्यामुळे ती जाहिरात कोणत्याही महिन्यामध्ये आपल्याला बघायला मिळत होती। अगोदर डिसेंबरमध्ये यायची, पण आता आयोगाचं न्यू टाइम टेबल आहे, त्यामध्ये 2024 मध्ये ही जाहिरात मार्च महिन्यामध्ये एक्सपेक्टेड आहे। मार्च महिन्यामध्ये आल्यानंतर साधारणतः 20 ते 25 दिवसासाठी अर्ज करण्याची प्रोसेस किंवा लिंक सुरू असते। आणि जर तुम्ही डिग्रीच्या शेवटच्या वर्षाला देखील असाल तरी देखील त्यासाठी अर्ज करू शकतात। त्यानंतर तुमची प्रिलिम्सची एक्झाम होते। प्रिलिम्स म्हणजे पूर्व परीक्षा। पूर्व परीक्षा एकूण 100 गुणांची असते। एकूण 100 गुणांना 100 प्रश्न असतात, आणि PSI पदाचा कट ऑफ साधारणतः 45 ते 55 याच्यामध्येच लागत असतो। मागील वर्षीचा कट ऑफ जर तुम्ही बघितला तर 49.50 गुण एवढा होता 100 पैकी। तुम्हाला पूर्व परीक्षा पास होण्यासाठी नक्कीच यापेक्षा जास्त गुण घ्यावे लागतात, तेव्हा तुम्ही मुख्य परीक्षा देऊ शकतात। पूर्व परीक्षेचा सिलेबस जो आहे तो स्क्रीनवरती मी तुम्हाला शो करतो। यामध्ये तुम्हाला सर्व विषय असतात, जसं की इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, विज्ञान आणि करंट अफेअर्स, तसेच गणित व बुद्धिमत्ता।
या सर्व विषयांचा तुम्हाला अभ्यास करावा लागतो, तेव्हा तुम्ही प्रिलिम्सला चांगले मार्क्स घेऊन मेन्स देऊ शकाल। मित्रांनो, पूर्वपरीक्षा ही अत्यंत महत्त्वाची स्टेज असून त्यामध्ये जर तुम्ही नापास झाला तर तुम्हाला पुन्हा पुढच्या वर्षी वाट बघावी लागेल जाहिरात येण्यासाठी, कारण पूर्वपरीक्षेशिवाय तुम्ही मुख्य परीक्षा देऊ शकत नाही आणि त्याशिवाय तुम्हाला पोस्ट मिळू शकत नाही। तर पूर्वपरीक्षेला जो काही सिलेबस आहे तो तुम्ही आता बघितला असेल। सिलेबस तसेच मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका जर चांगल्या अभ्यासल्या तर तुम्ही नक्कीच तुमच्या यशाच्या जवळ जाऊ शकतात। पूर्वपरीक्षा झाल्यानंतर दुसरी महत्त्वाची स्टेज म्हणजे मुख्य परीक्षा। मित्रांनो, मुख्य परीक्षेला तुम्हाला एकूण 2 पेपर द्यावे लागतात, त्यापैकी दोघेही पेपर अतिशय महत्त्वाचे असतात आणि दोन्ही मेरिटसाठी काउंट केले जातात। मित्रांनो, मुख्य परीक्षेला जो पेपर क्रमांक 1 आहे त्यामध्ये तुम्हाला मराठी व इंग्रजी ग्रामरचे प्रश्न विचारले जातात, जे की MCQ बेस असतात। प्रिलिम्स देखील तुमची MCQ बेसिस असते, म्हणजे एक प्रश्न आणि त्याला 4 ऑप्शन्स असतात, त्या ऑप्शनपैकी तुम्हाला योग्य उत्तर निवडावं लागतं। MPSCच्या सर्व परीक्षा सध्या तरी ऑफलाईन स्वरूपामध्ये होतात। दुसरा पेपर असतो जो सेम तुमचा प्रिलिम्स सारखा असतो, फक्त त्यामध्ये काही नव्याने ऍड झाले टॉपिक्स असतात। मुख्य परीक्षा देखील खूपच महत्त्वाची अशी स्टेज आहे, त्यामुळे मुख्य परीक्षेमध्ये नक्कीच चांगले मार्क्स घेण्याचा प्रयत्न करायचा। आणि मित्रांनो, मुख्य परीक्षेमध्ये मराठी आणि इंग्लिशमध्ये जर तुमचा स्कोअर चांगला येत असेल तर तुमचा पूर्ण मेन्सचा स्कोअर देखील चांगला स्कोअर बनत असतो। मुख्य परीक्षा झाल्यानंतर पुढची महत्त्वाची स्टेज म्हणजे तुमचं फिजिकल। तर फिजिकल जे आहे ते सध्या PSI साठी क्वालिफाईंग झालेलं आहे। मॅक्झिमम तुम्हाला 70% मार्क्स पाडावे लागतात, म्हणजे 100 गुणांचं फिजिकल असेल तर तुम्हाला 70 गुण पाडावे लागतात, तेव्हा तुम्ही लगेचच इंटरव्ह्यू देऊ शकतात। फिजिकल आणि इंटरव्ह्यू शक्यतो एकाच दिवशी घेण्यात येतं। इंटरव्ह्यू 40 गुणांचा असतो, तर तुमची मेन्सचे गुण आणि इंटरव्ह्यूचे गुण याचं मिळून टोटल मेरिट लागत असतं। तर या सर्व स्टेजेस पार करून तुम्ही देखील PSI बनू शकतात। आय होप तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून खूप साऱ्या चांगल्या इन्साइट्स मिळाले असतील। खूप बेसिक माहिती आहे, पण जेव्हा बघा मी देखील तयारी सुरू केली होती तेव्हा मला देखील ही माहिती सहजासहजी कुठे मिळत नव्हती डायरेक्टली एकाच व्हिडिओमध्ये अशी। खूप सारे कन्फ्युजन असायचे, खूप सारे डाऊट्स असायचे, पण तुम्हाला ही माहिती मी एकाच व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि फुल ना फुलाची पाकळी म्हणून बघा, काहींना ऑलरेडी माहीत असतं की कसं PSI बनतात, ते कोणाला सांगत नाहीत, किंवा नवीन असताना आपल्याला या गोष्टीची जाणीव नसते की आपल्याला नेमकं काय करायचं आहे, कुठली परीक्षा द्यायची आहे, कधी फॉर्म निघतात वगैरे। तर याची आयडिया तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच मी दिलेली आहे, त्याचा नक्कीच काही जणांना किंवा खूप जणांना फायदा होऊ शकतो। तर मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करू शकतात आणि आपल्या चॅनलला जर पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करू शकतात। MPSC संबंधित किंवा सर्व महत्त्वाची माहिती तुम्हाला या चॅनलवरती मिळत असते। आजच्या व्हिडिओसाठी एवढेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू फॉर वॉचिंग।